नमस्कार, मी प्रणित कांबळे. आज आपण हायड्रोपोनिक शेतीबद्दल माहिती घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण स्पिनॅच लावलेला आहे. आता आपण हा स्पिनॅच NFT सिस्टीममध्ये लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं की NFT सिस्टीम म्हणजे न्यूट्रिशन फिल्म टेक्निक. त्याच्यामध्ये आपण PVC पाईपचा वापर करून आपले जे प्लांट आहेत स्पिनॅचचे तर ते लावलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्याचं वर्किंग असं चालतं. इथला आपला वॉटर टँक असतो, तिथून आपण मोटरने पाणी वरती घेतो आणि पूर्ण पाणी फिरून परत आपल्या टँकमध्ये पडतं. त्याच्यामध्ये आपण फर्टिलायझरचं वॉटर टाकलेलं आहे. म्हणजे पिकाला जगण्यासाठी जी काही अन्नद्रव्ये लागतात तर ती आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या स्वरूपात आपण पाण्यामध्ये मिक्स केली आणि ते पाणी आपण ह्या झाडांच्या मुळांपासून फिरवतो. म्हणजे काय करतात, जी काही आपली स्पिनॅचची झाडं आहेत तर ती तुम्ही बघू शकता, ह्याची मुळं अशा प्रकारे मुळं वाटलेली आहेत. तसंच आपण दुसऱ्या प्रकारामध्ये हायड्रोपोनिक शेती करतो, ह्याला म्हणतात DWC म्हणजेच काय डीप वॉटर कल्चर. त्याच्यामध्ये काय असतं की एक टाकी असते, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि त्याच्यावरती अशा एक थर्माकोलच्या शीटवरती आपण प्लांट लावलेले असतात. म्हणजे आपल्या प्लांटची जी रूट्स आहेत तर ते कंटिन्यू पाण्यामध्ये डीप असतात, म्हणून याला आपण डीप वॉटर कल्चर म्हणतो. आता ह्याच्यामध्ये आपण थर्माकोलवरती आपण झाडं लावलेलं, त्याच्यामध्ये आम्ही लेट्यूस लावलेला आहे, ह्याला रेड लेट्यूस म्हणतात. तर ह्याचे रूट्स बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की ह्याला आधार देण्यासाठी आपण इथं नेटकप वापरलेला आहे, ज्याच्यातून आपले रूट्स सगळे बाहेर येणार आहेत. तर त्याच्यामध्ये मीडिया वापरला तर आपण कोको कॉयरचा मीडिया वापरलेला आहे, जेणेकरून आपल्या झाडांना सपोर्ट मिळेल. आता DWC टँकमध्ये जायला आपण प्लांटेशन करतो, तर तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये बबलिंग करण्याची गरज असते. जर आपल्या पाण्यामध्ये व्यवस्थित जर बबलिंग केलं तर आपल्याला ह्या प्रकारचे रूट्स बघायला मिळतात. जर आपल्या पाण्यामध्ये बबलिंग जर नाही झालं तर आपल्या जे काही रोपांचे रूट्स आहेत तर ते चांगले वाढत नाहीत आणि न्यूट्रिशन झाडांना पोहोचत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला DWC टँकमध्ये बबलर बसवायला लागतो. तसंच आपण जर NFTचा विचार जर केला तर NFTमध्ये पाणी आपलं कंटिन्यू फ्लो होत असतं आणि पाणी पडताना उंचावरून पडतं. तर ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ऑक्सिजन क्रिएट होतो, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये बबलिंग बसवण्याची गरज भासत नाही. आता असंच आपण वेगवेगळा ट्रायल घेत असतो, तर त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये ॲस्टरची झाडं लावली आहे. तर ह्याच्यामध्ये ॲस्टर आपण हायड्रोपोनिकमध्ये फर्स्ट टाईमच ट्राय केलेला आहे. तसंच आपल्या इथं ॲग्लोनिमाचं काम चालतं. तर ॲग्लोनिमामध्ये आपण हायड्रोपोनिकमध्ये ॲग्लोनिमाचे पण प्लांट लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता.